आता पॉडकास्ट चालू होणार आपली आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय तरी आयोचा लाडका सोहम दादा नाईक. काढा घ्या काढा वा 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 धन्यवाद तुझ्यासाठी हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा बघत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. आज मस्त रेडी झालोय पण तोंड नाही नीट. मस्त आता सलूनला जाऊन केस बी सेट करतो, मग थोडंसं फोटो काढते. नवीन कपडे आणलेलं लगेच घातलं. काय आहे आमची मैफिल बसली सगळी. हां, चर्चा, संध्याकाळची चर्चा तुमच्यात काय होतंय का? अया संध्याकाळी चर्चा झालीच पाहिजे रोज. कैसा दिसतंय मी? ओके, कपडे मस्त. काल आणलं बस आज घातलं, काही कारण नसताना. हां, अजून आणू का? वेगळे पैसे देता? ह्याचं नाही खायला पैसे नाही. हा चला चला पाय चाललो. आजाला आजाने मी चाललो जरासा फोटो काढतोय. ड्रेसिंग बिसिंग मारली मस्त. अँड पहिला जाऊन केस सेट करतोय, त्याच्यानंतर फोटो काढू 2-3. अरे आज सूर्यच नाही फोटो काढायला. सूर्यला केस बी तर कापाचा जाईला. केस लगेच कापा, पण फोटो कधी 2 ते 3 बघ, जास्त नाही. फायनली आता कृष्णाबाईच्या इथे येऊन मस्त हेअर सेट केलेले आहेत. धन्यवाद भाई. कैसा लग रहा है? बढ़िया मेरा भाई. हीरो लग रहा है भाई तुम तो. अरे यार हीरो तो लग ही रहा. हीरो लग रहा है भाई, हीरो. पाउडर की कमी है, मी नाका की पाउडर. नहीं नजर लगी, नजर ना लग जाए भाई तुम. नजर कैसे लगी? खुद काला टिकाऊ. अख्खे उलव्यामध्ये आम्हाला कायच लोकेशन नाही चांगली वाटली. हे आउटफिटसाठी असा स्ट्रीट पाहिजे, एकदम भारी लोकेशन पाहिजे, बट लोकेशन नाही भेटली. बट आता कपडे घातलं तर काहीतरी फोटो काढावा. आता आजाने मस्त फोटो काढलं, बस झाला. आणि आता आम्हाला उरणला निघायचं आहे. सो आजासोबत पहिला केस कापायला जाते. केस कापू, त्याच्यानंतर उरणला निघू आम्ही. रेडी मी आधीच झालो आहे. मग उरणला जावालाच हे कपडं घातलेलं, त्यामुळं बरं आधीच फोटो काढून घेत आहे. आणि तुम्हाला पण बघायला भेटला असतील इंस्टाग्रामला फोटो, तर जाऊन लाईक कमेंट शेअर कमेंट करा, फोटो कमेंट करा कैसा दिसते ते. फायनली आता रेडी झालो मी, मम्मी आणि आज आपण येत आहे आणि चाललो ना मी उरणला. टायटल थंबनेल अशी तुम्हाला समजलं असेल तर फर्स्ट टाइम मी पॉडकास्ट देवायला चाललोय. पॉडकास्ट म्हणजे असं दादा तो प्रश्न विचारेल त्याला आपण आन्सर करायचं. मन्ना विचारेल, मम्मीला विचारेल, आईला विचारेल. तर चला. हा आई, तुला प्रश्न विचारेला उत्तर देशील ना फटाफट? असा तो प्रश्न विचारेल कैसा जीवनाबद्दल, याबद्दल, त्याबद्दल. हा ते आणि जेवता तो विचारेल. आपण कसा गप्पा गोष्टी करतो तसाच. बघूया कसा होतं. फर्स्ट टाइम मी जीवनात देवाला चाललोय. मला सगळ्यांनी नाव सजेस्ट केलं आपला की सोहनचा घे आणि कॉन्टॅक्ट केला आपल्याशी दादाने. आणि मी पण खुश आहे. तुम्हाला कसं वाटतंय सर? हा, चांगलं वाटतंय काय सांगून तरी आपल्याला बोलवलंय मस्त. चला आता रेडी झालो ना मी. आजाची वाट बघतोय. आजा पण येते आमच्यासोबत. आजा, मी, प्रथम, मम्मी, आई आम्ही चालून डायरेक्ट उरणला गेलेलो आहोत. उरणला जावला. हा चलो भाई चलो. अजित घरात आलाय. अजित भाई टवटं घालून केस कापलो ना आता चिकना नंबर. हास तरी हास सेंट मारून काही नाही होणार. चल ठेव. नाही बोल काहीतरी. हा का उदास कास? काय उदास आहे? मी तुझी पॉडकास्ट घेऊ का? हा चल. काय उत्तर देशील का ते पॉडकास्ट मध्ये? हा नको. का रे? अरे बोल काय तर बोल आता कवा. काय बोलत आहे काय? वर बघायला लागला. हो ऐका बसत. मम्मी नाही येत आहे, प्रथम पण येत आहे. चल बरं, तो बोलता येऊ का सोबत? चल मग बरं. भारी उलव्यान सीएनजी झाली, भारी झाला. हा उलव्यात सीएनजी झाली काहीच प्रमोशन. हा उलव्यान सीएनजी झाली फायनली. पेट्रोल पंप का होईल तर आता सीएनजी झाली तर भारी झाली. आज खुश झाले फुल. तू नाही बघ. निघलेलो आहोत आम्ही, मी, अजित आणि आमची आई, मम्मी, प्रथम. चलो उरण में मिलते डायरेक्ट. पहिल्यांदा असं देवाला चाललोय. थोडा नर्वस पण आहे. काय प्रश्न येतील काय त्या माहिती नाही. काय राजा उत्तर देताना आजाला सांगेल तू देच. चला तुला उत्तर देव. आईला बिला प्रश्न विचारतील, मम्मीला प्रश्न विचारतील, त्यांनाच विचारावं. तुम्हाला लवकरच बघायला भेटेल ती. तुम्हाला ब्लॉग लवकर बघायला भेटेल. त्यानं थोडासा BTS टाकेल मी आणि डायरेक्ट तुम्हाला पॉडकास्ट बघायला भेटेल प्रॉपर. लई टाइम नंतर उरणमध्ये आलो ना आता. हे बघा तरी लई टायमानंतर आलो. आयसा पण लई टायमानंतर आली. साऱ्या बिर्याणा सगळा पनवेललाच जाताना आम्ही पनवेलला गेलो. कधी पसंत नाही आली का? मशाला नसेल लागणार म्हणजे लई वर्ष झाली त्याला.
फायनली आता उरणमध्ये आलेलो आहोत आणि तो दादा गाडी लावला हेल्प करते आजाला आणि मी प्रथम मम्मी आणि आई प्रश्न येते ना तुला आईची बोलते डिमांड पक्की आहे बोलताय अशी 12चा पाडा. हा डिमांड जास्त आहे बोलतो सगळी चरताना आईच्या बद्दलच बोलतो की डायरेक्ट फुल फेमस झाली काय मम्मीला सांगतोय ऍक्टिंगची काय आईच्या सारखी ऍक्टिंग मम्मीला जमणार आतमध्ये आपले घेणार आहे तो पॉडकास्ट थोडं क्लिप घे जास्त नको पिक्चर बनवू नाही तर आपणच दाखवतो तर नमस्कार गाईज पोहोचलेलो आहोत आईला बसायला दादा नमस्कार खूप छान वाटलं तुला भेटून आनंद झाला आता त्याचं स्टार्ट होते माझं नंतर थांबतो काय काय ती पॉडकास्ट काय प्रश्न आहे तुमची गर्लफ्रेंड आहे का नमस्कार दोस्त आता पॉडकास्ट चालू होणार आपली आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय तरी ते सगळं दादालाच माहिती आहे असं कॅमेराला किती वाज असते दादा नमस्कार आणि तुम्ही नक्की दादा चॅनलला सबस्क्राईब करा मी यो ब्लॉग उद्या टाकील पण पॉडकास्ट थोड्या दिवसानंतर येईल आणि माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे आता बघू कसं काय होतं आहे मला तर थोडी नर्वसनेस आहे असं तुम्हाला वाटेल पण मी नर्वस नसतं त्यांच्या गोष्टीला तर चला फटाफट चालू करूया आपण ज्याच्या बोलण्याच्या स्टाईलला सर्वजण करतात प्लीज वेलकम आयोचा लाडका सो दादा नाईक वा 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 अर्धी पॉडकास्ट झाली ना आवरी मजा आली का नाही मी आवडी भारी उत्तर देऊ शकतो मला वाटलं नाही पण काही उत्तरांना कटबीट मारा जरासं कारण तर लई भरलं असं वाटतंय बट मस्त वाटला दादाशी बोलून अर्धी झाली आता अजून पूर्ण होईल पुन्हा एक परत मला आणि मला खूप आनंद झाला आणि पहिल्यांदा मी पॉडकास्ट दिला आणि खूप असं भारी वाटलं दादाशी असं ते अनकम्फर्टेबल काही वाटलं नाही आणि क्वेश्चन पण एकदम भारी होता चला धन्यवाद गाईज फायनली पॉडकास्ट संपलेली आहे आमची आणि लई मजा आली बोलून दादाशी आणि आईने मी जी उत्तरं दिली आणि मम्मी आमची एकदम साधी बोली कधीच बोलणार नाही आता पण नाही बोलली काय बोलणार खपली जिंदगी चला जेवतो ना आता काय फुलाची माहिती नाही होतं वाईट आपली बघ काय माहिती काय विषय माहिती आहे का आता जेवायला मागवलं आहे मला म्हणजे जेवणासोबत आम्ही पॉडकास्ट नाही दिली बिकॉज जेवताना त्याचा मधील घास आला आहे पण बोलायला डिफिकल्टी होतं त्याच्यामुळे आम्ही पहिला खातो त्याच्यानंतर बोलतो असा विषय आता जेवायला मागवलं आम्ही मस्त हॉटेल पण चांगलं आहे उरणमध्ये नक्की या तुम्ही हॉटेलला मस्त उरणमधून बघत असेल तर तुम्हाला माहिती असेल कोणतं हॉटेल आहे तर कमेंट करून सांगा बोलतात म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना माहिती होईल आम्ही कशी करायला लागेल घे पण जेवण आलेलं आहे ट्राय करून बघू लिंबू मारून हां लिंबू मारून जेवण बटर चिकन दादा धन्यवाद सुंदर असं जेवण जेवूया आपण आणि तुम्ही पण जेव्हा आता भूक लागली असेल तर मी जेवते ते एक नंबर आहे पैसा नाही मिळाला कट कर गिफ्ट मोमेंट व्हिडिओ पण काढला त्यानंतर मित्राने जेवण झालंय दूध वेळात वेळ काढून पूर्ण फॅमिली घेऊन आला स्पेशली आयो आणि आईना आणि आजच होता तर त्याबद्दल तुमचे आभार छोटीशी प्रेमाची भेटवस्तू आहे धन्यवाद तुझ्यासाठी थँक्यू काय आहे आतमध्ये ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्ही ब्लॉग नसेल बघलं तर ब्लॉग बघा पाहिजे
तुम्ही पॉडकास्ट नसेल बघली तर थोड्या दिवसानंतर येईल. आणि ही आहे सर्व फॅमिलीसाठी. ठीक आहे. आहे की तुझ्यासाठी खास. आणि हा जो गिफ्ट आहे हा तुला ऑल द बेस्ट आहे. आणि एक ब्लेसिंग आहे की लवकरच तुझे 100K पूर्ण होत असतो. हीच आमची इच्छा आहे. Thank you. आणि त्याच्यानंतर लगेच मिलेल होऊ. मध्ये तुमचा असं प्रेम असला मिलियन नंबरची गोष्ट वेगळी आहे, पण तुमचं प्रेम आहे ना तोच माझ्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. आणि आम्हाला तो सिल्वर प्ले बटन बघायचं पहिलं तुझ्याकडे, नंतर मला आम्ही पण बघायचं आहे काही झाले मला. नंतर आम्ही येऊ तुझ्या मागून घ्यायला. फोटो काढ ये जय. चलो घे फोटो. आहे बघा स्माईल. त्यांचं एक सिंगल घे, आमच्या घरच्यांना पाहिजे. आपला शूट डन झालेला पॉडकास्ट आहे. कसा वाटला सगळ्यांना आम्हाला गिफ्ट भेटलं ते घरात जाऊनच पुढं आम्ही. आणि अजित धन्यवाद ताई. अजित धन्यवाद. माझ्या आता आईचाच विषय हा हे बोलणार नाही काही नाही. लोकांना वाटेल रागवलं काय माझ्यावर, काही नाही त्याचा स्वभावच त्याचा. चला आता घरात जाऊन चला. दादाला पण बाय बाय केला. रात्रीचं 9:51 झाली आणि चालू करा आता. घरा पोचायला आम्हाला 10:30 होती. चला बाय बाय. डायरेक्ट करा गेलो. भेटू गिफ्ट फोडताना. गिफ्टमध्ये काय बघू. पहिले आता जस्ट घरा पोचलो. 10:30 वाजलं नाही अजून. 5 मिनिटात 10:30 वाजला. आणि गिफ्ट खोलूया बरं. गिफ्टमध्ये काय आहे बघूया. पहिला यो खोलूया मोठावाला. पहिला काय आहे बघू. फोटो फ्रेम. फोटो फ्रेम. फोटो आणि फ्रेम. फोटो फ्रेम आहे बघू काय. शिवाजी महाराज. खतरनाक महाराजांची फ्रेम. खतरनाक. आपल्या घरात नाहीतरी नव्हती. एक नंबर वाटते काय. महाराजांची फ्रेम बघा कसली भारी वाटते. ही माझ्या वरती ठेवील मी समोर. बिकॉज इन्स्पिरेशन आहे शिवाजी महाराज. वाव थँक्यू दादा थँक्यू. आणि अजून याच्यामध्ये काय बघूया. अप्रतिम आहे अप्रतिम. एक नंबर. स्पार्कल पण आहे आतमध्ये. न फ्रेम पण लय भारी वाटते. हां एक नंबर. चला आणि यो करून बघा आता काय. अरे चहाचे ग्लास. मी बोललो ग्लास असते ज्ञान. फॅमिलीसाठी चहा पिवाला आवड आहे ना चहाची तुम्हाला. कैसा ते ओपन कैसा होत आहे. मस्तात नाही असं खतरनाक वाटतं जुन्याचं. थोडं विंटेज. हा विंटेज. कतीच्या दिलाय तेव्हा दिसेल का. आता एक शेवटचा यो मी ऑलरेडी गेस केला. ही माझ्यासाठी आहे. टू सोहन बेस्ट विशेस अँड ब्लेसिंग. म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर 4 येतोच. 100% गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाच नाही येतात. गणपती बाप्पाची मूर्ती. आई शपथ खतरनाक ना. भारी मूर्ती आहे. एक नंबर. वाव लई भारी आहे. गणपती बाप्पाच्या मूर्त्या किती झाल्या आपल्या घरात. वरच्या रूम मध्ये नाही देवाला नाही ना बाप्पाची मूर्ती. पण ती डेस्कटॉप वर कसली भारी वाटेल. सर्व गिफ्टसाठी धन्यवाद दादा. खूप असं मनापासून आभार तुझे. आणि थँक्स. मला पण थँक्स. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. आणि असंच प्रेम देत राहा. आणि योवाला ब्लॉग इथंच एंड करते मी. बिकॉज बस झाला झोपायला जातं आता फ्रेश वगैरे होऊन. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.